माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या फोटोमध्ये दिसणारे लग्नाचा हार घातलेले शैलेश चांदसकर, त्यांची बायको प्रीती चांदसकर. ही प्रीती नागपूरचे कट्टर संघ स्वयंसेवक भालेराव यांची सून. तिचा नवरा ॲक्सिडेंटमध्ये वारला म्हणून तिने दुसरं लग्न केलं माझा मेवना शैलेश याच्याबरोबर. आणि शैलेशचा पहिला घटस्फोट झालेला आहे प्रीती श्रीवास्तवबरोबर. हे दोघे आता कल्याणमध्ये राहतात आणि गेले 11 ते 12 महिने, दीड वर्ष माझी मिसेसची आई म्हणजे सासू त्यांना त्यांनी दहशतीखाली ठेवलेलं आहे. एवढंच नव्हे, 2014ला यांचं लग्न झालं तेव्हापासून या महिलेने 12 प्रकारचे गुन्हे केले. डॉक्टर मनीषा जोशींच्या वडिलांचे प्रॉव्हिडंटचे फंड, काळ्या पैशांचे व्यवहार, 2 फ्लॅट तिने घेतलेत काळ्या पैशांनी. आपल्या मुलीला जॉर्जियामध्ये पाठवले काळ्या पैशांचे व्यवहार करून. कोणतीही प्रॉपर्टी नवऱ्याच्या नावावर केलेली नाही आहे. नवऱ्याला ती खूप छळते, मारहाण करते. एवढंच नव्हे, तर या दोघांचं जे मूल आहे मल्हार चांदसकर, ते कल्याणच्या AMPM हॉस्पिटल ॲडमिट झालं होतं. ते आम्ही वाचवलं तर तिने डॉक्टरकडून खंडणी उकळलेली आहे. भालेराव कुटुंबाने ऑलरेडी सांगितलं की आमची जी सून आहे ती अत्यंत गुन्हेगारी आहे. तिच्या आईवडिलांना कंप्लेंट केल्या काही झालं नाही. ही बाई केव्हाही तिच्या नवऱ्याला आणि मनीषाच्या सासूला म्हणजे मनीषाच्या आईला सोडून पळून जाऊ शकते. तिने सगळी संपत्ती आपल्या नावावर ठेवलेली आहे, प्रॉपर्टी आपल्या नावावर ठेवलेली आहे. तिच्या अनेक लोकांशी संबंध आहेत आणि अनेक विषय म्हणजे हिला नांदेडकर नावाची जी फॅमिली आहे चांदसकरांची त्यांचा पण सपोर्ट आहे. दुसरा जो मेवना आहे अभय आणि धनश्री यांचा सपोर्ट आहे. खुद्द प्रीतीचा मी स्वतः अभ्यास केला मानसिक, तिच्याशी मी चर्चा केलेली आहे. 2-3दा यांचा घटस्फोट त्यांना वाचवलेला आहे. ती मारहाणीचे व्हिडिओ नवऱ्याचे मुलीला काढायला लावते आणि पोलिसांना पाठवते, आम्हाला पाठवते. तर ही जी महिला आहे आता खडकपाडा पोलीस स्टेशनकडे कंप्लेंट केली, सिडको पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, काही झालं नाही. खडकपाडा पोलीस स्टेशनच्या बाजूला अमृत हेवन सोसायटीमध्ये ही महिला राहते आणि संपूर्ण गुन्हेगारी पद्धतीने आत्ता ती शैलेश चांदसकर तिच्या आईला छळत आहे. आणि ह्याचे सगळे सज्जड पुरावे माझी मिसेस तुम्हाला पत्राद्वारे पाठवत आहे. पोलीस कंप्लेंट देत आहे, ऑलरेडी सगळे पुरावे दिलेले आहे. माझं म्हणणं असं आहे की शैलेश चांदसकर आणि त्याच्या आईने उद्या काही बरं वाईट करून घेतलं तर प्रीती चांदसकर त्याला जबाबदार असेल. पण विषय इथे संपलेला नाही. प्रीती चांदसकरने माझ्या सासऱ्याचं घरसुद्धा विक्रीला काढलं होतं. मात्र माझी सासू खूप रडली, माफी मागितली, म्हणून ते घर मी वाचवलं. त्यात नांदेडकरांचा पण रोल होता. नंतर माझ्या सासऱ्याची शेती पण तिने हडप केली. माझ्या मिसेसचे पैसे पण हडप केले, प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे हडप केले, सोनं नाणं चांदीची भांडं ते पण घेऊन गेली, फिक्स डिपॉझिट पण घेऊन गेली. तर ही प्रीती चांदसकर जी आहे ती अत्यंत गुन्हेगारी वृत्तीची आहे. तिने अगोदरच्या फॅमिलीला फसवलं आहे, आत्ताच्या फॅमिलीला फसवती आहे आणि आत्ता भयानक दबावाखाली, छळाखाली आहे. खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये पण तिने सेटिंग केलेलं आहे. तर कृपा करून फडणवीस या शैलेश चांदसकर, डॉक्टर मनीषा जोशी आणि त्यांच्या आईला वाचवा अशी माझी हात जोडून विनंती आहे.